Previous lectures we see the contents of profit and loss account, and now we see the vertical format of balance sheet or statement of balance sheet. The Ministry of Corporate Affairs of Central Government has introduced Schedule 3rd in Section 129 of Companies Act 2013. After globalization and privatization, it was necessary to adopt the system for disclosure of financial statement, profit and loss account and balance sheet, which is used now. According to Companies Act 2013, balance sheet must be in vertical format. The Schedule 3rd deals with the form of balance sheet and profit and loss account. The minimum requirements for disclosure on the face of the balance sheet and the statement of profit and loss account are described in this schedule. All the companies registered under the Companies Act 1956 have to prepare their disclosure of financial statement is a given format. बॅलन्स शीटचा अर्थ मराठीमध्ये ताळेबंद असं म्हणतो. आपण अगदी 11वी पासून ते SY पर्यंत आपण 11वी पासून ते FY पर्यंतच्या फायनल अकाउंट मध्ये आपण जे शिकलेलो होतो ते बॅलन्स शीट आपण टी डायग्राम पद्धतीने म्हणजे हॉरिझॉन्टल पद्धतीने मांडत होतो. म्हणजेच काय, डावीकडे लायबिलिटीज रुपीज, ॲसेट्स रुपीज अशा पद्धतीचा आपल्याला फॉर्मॅट होता. आणि ह्या बॅलन्स शीट मध्ये आपल्याला व्हर्टिकल फॉर्मॅटनं जायचं आहे. व्हर्टिकल फॉर्मॅटनं जायचं म्हणजे कसं, तर एका सरळ रेषेमध्ये त्याची मांडणी असते. सरळ रेषेमध्ये मांडणी असते आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात ते आपण पाहूयात. First, equity and liabilities, shareholder funds, share capital, reserve and surplus, money received against shares warrants. Second, share application money, pending allotment, non-current liabilities, loan, term borrowings, deferred tax liabilities, other long-term liabilities, long-term provisions, and current liabilities, short-term borrowings, trade payables, other current liabilities and short term provisions. पहिला भाग याच्यामध्ये मांडणी करत असताना लायबिलिटी वरती येते. सुरुवातीला लायबिलिटी येते. लायबिलिटी मध्ये काय काय येऊ शकतं, तर शेअर होल्डर फंड्स, त्यामध्ये मग शेअर कॅपिटल, रिझर्व्ह आणि सरप्लस असा 2 भागांचा समावेश होतो. नॉन करंट लायबिलिटी मध्ये काय येणार, तर लॉंग टर्म ज्या बॉरोइंग्स असतात, डेफर्ड टॅक्स लायबिलिटी किंवा अदर लॉंग टर्म लायबिलिटी येतात आणि लॉंग टर्म प्रोव्हिजन असतं यामध्ये. त्यानंतर करंट लायबिलिटी मध्ये कोणकोणत्या भागाचा समावेश होतो, तर करंट लायबिलिटी मध्ये शॉर्ट टर्म बॉरोविंग्स, ट्रेड पेएबल्स, अदर करंट लायबिलिटी आणि शॉर्ट टर्म प्रोव्हिजनचा अर्थ याच्यामध्ये समावेश असतो. आता आपण ऍसेट साइड बघूया. नॉन करंट ऍसेट्स यामध्ये काय काय होऊ शकेल बघा. फिक्स्ड ऍसेट्स, टँजिबल ऍसेट्स, इनटँजिबल ऍसेट्स, capital work in progress, intangible assets under development, non-current investment, deferred tax assets, long-term loans and advance, and other current assets. Current assets, current investment, inventories, trade receivables, cash and cash equivalents, short-term loans and advance, and other current assets. And finally, we disclose the total of assets and in above total of liabilities. कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो ते आपण ऍसेट्स आणि लायबिलिटी मध्ये पाहिलेलं आहे. मांडणी करताना पहिला ऍसेट्सच्या मध्ये कोणकोणत्या प्रामुख्याच्या गोष्टींचा समावेश होतो बघा, तर शेअर होल्डर फंड्स, नॉन करंट लायबिलिटीज आणि करंट लायबिलिटीज हे प्रामुख्याने 3 हेडिंग्स कशामध्ये येतात, इक्विटी अँड लायबिलिटी मध्ये. आणि त्याच्यानंतर ऍसेट्स मध्ये ज्या गोष्टी येतात त्या प्रामुख्याने 2 घटकांमध्ये येतात. एक तर नॉन करंट ऍसेट्स म्हणजेच फिक्स्ड ऍसेट्स आणि करंट ऍसेट्स. त्यामध्ये आपण आत्ताच पाहिलेलं आहे बघा, कोणत्या, फिक्स्ड ऍसेट्स, टँजिबल ऍसेट्स आणि करंट इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेंटरीज, ट्रेड रिसिव्हेबल्स, कॅश, शॉर्ट टर्म लोन्स आणि अदर करंट ऍसेट्स. इक्विटीची टोटल वरती डिस्क्लोज करायची असते ऍसेट्सच्या पूर्वी आणि ऍसेट्सची टोटल शेवटी आपल्याला डिस्क्लोज करायची असते. हे झालं आपण पहिला आता फॉर्मॅट बघितलेला आहे. ह्याच्यामध्ये
शेअर कॅपिटलमध्ये काय काय येऊ शकतं किंवा कोणकोणत्या घटकामध्ये काय काय नेमकं येऊ शकतं ते आता थोडक्यात आपण पाहूया. शेअर इन द शेअर कॅपिटल, authorized capital, paid up capital, shares issued by but not fully paid or unpaid shares forfeited amount. Reserve and surplus, capital reserve, capital redemption reserve, securities premium reserve, debentures redemption reserve, revaluation reserve, shares option outstanding account, other reserve, surplus in statement of profit and loss account, dividend, bonus shares, etc. And share application money, in that share application money not refundable, share application money refundable. Non-current liabilities, long-term borrowings, debentures, bonds, long-term loans, deposits, deferred tax liabilities, provision for employees, benefits and other long-term provisions, trade payables. Current liabilities, loans payable on demand, short-term loans, deposits and advance, trade payable, other current liabilities, unpaid dividends, interest due or not due on borrowings, income received in advance, short-term provisions, provision for doubtful debts, provision for tax, provision for employees, provision for dividends. All the factors included in equities and liabilities. त्याच्यानंतर ॲसेट्स मध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, प्रत्येक घटकामध्ये काय काय अपेक्षित असतं. तर नॉन करंट ॲसेट्स, फिक्स्ड ॲसेट्स, टँजिबल ॲसेट्स, इन दॅट लँड अँड बिल्डिंग, प्लांट, इक्विपमेंट अँड मशिनरी, व्हेकल्स, फर्निचर अँड फिक्चर, ऑफिस equipments, etc. Second, intangible assets, goodwill, trademarks, computer software, formula, copyrights, mining rights, patents, all intellectual property, rights, designs, license, other etc. and others etc. Tangible assets are like hardware of computer which and capital work in progress. Intangible assets, under development, intellectual property, rights, designs, patents which is under development, and non-current investment, investment in property, equity shares, preference shares, government bonds and securities, debentures, mutual funds, long-term loans and advance, capital loans and advance, security deposits, loans and advance. In that given, deferred tax assets and other non-current assets, in that long-term trade receivables, allowance for bad and doubtful debts. Current investment, investment in equity instruments, preference shares, government securities, debenture bonds, mutual funds. Inventories, inventory means stock. Inventories in raw materials, work in progress, finished goods. Stock in hand, stock in hand, goods in transit stores and spares, loose tools. Cash and cash equivalents, in that cash in hand, cash at banks, checks and drafts in hands. Other like short-term bonds, securities and goods which can be convertible in cash within short period, and short-term loans and advance, short-term loans and advance tax prepaid expenses in other current assets. All the factors covered in balance sheet. बॅलन्स शीट मध्ये कोणकोणत्या गोष्टी येऊ शकतात ते आपण आता पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने लायबिलिटी मध्ये पाहिलेलं आपण शेअर होल्डर फंड्स आणि अदर लायबिलिटीज, आणि ॲसेट्स मध्ये कोणकोणत्या गोष्टी समावेश होतो तर नॉन करंट ॲसेट्स, फिक्स्ड ॲसेट्स, टँजिबल असेट्स अशा विविध गोष्टींचा समावेश होतो. आणि त्यानंतर आपण काय पाहिलं, प्रत्येक घटकांमध्ये कोणकोणत्या गोष्टीचा म्हणजे सब कंटेंट, प्रत्येक घटकामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इक्विटीमध्ये काय येतं
किंवा फिक्स्ड ॲसेट म्हणजे काय येऊ शकतं हे आपण सर्वांचा इथं प्रामुख्याने विचार केलेला आहे. धन्यवाद.